मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पारू लगबगीनं मळ्याची वाट तुडवीत होती. माथ्यावरच्या चुंबळीवर दादांच्या भाकरीची पाटी होती. डाव्या हातानं पाटीचा काठ पकडला होता. उजव्या हातानं अधूनमधून पदरानं चेहऱ्यावरचा मानेवरचा घाम ती पुसत होती. पाठीवरचा घाम तर पन्हळीतनं पार कासोट्यात उतरत होता. ऐन दुपारचं ऊन नुसतं मी म्हणत होतं आणि त्याच्या ताव तडाख्यानं जीव बेजार होत होता. आज तर नेहमीपेक्षा खूपच उशीर झाला होता. सगळ्यांची जेवणं उरकल्याशिवाय सरू काकी दादांची भाकरी पाटीत भरून द्यायची नाही आणि आज संपत काकांना सोसायटी ऑफिसातनं घरी यायला उशीर झाला होता. दादांच्या पोटात कावळे ओरडत असतील या विचारानं पारू लगालगा चालली होती. पायातल्या चपला चटाचटा वाजत होत्या आणि बैलगाडीच्या चाकोरीतला फुफाटा उडत होता. असं रोज घरची भाकरी नेऊन एवढ्या उशिरा दादांना जेवू घालण्याऐवजी मळ्यातल्या घरातच सकाळ संध्याकाळ ताजा स्वयंपाक करून दिलेलं बरं. पारूच्या मनात हा विचार अलीकडं रोज मळ्याकडं जाताना यायचा. एकतर मळा गावापासून चांगला 1.5-2 मैल अंतरावरती होता. शिवाय मळ्यातलं घरही तसं दुपाकी कौलारू नि पुरेसं मोठं होतं. एका खोलीत चाकरगडी नामा आणि त्याची बायको रखमा राहत होती. म्हणजे सोबतीचाही प्रश्न नव्हता. पारूला वाड्यातलं राहणं नकोसं झालं होतं. तिला जाणवेल न जाणवेल अशा रीतीनं घरातल्यांनी तिला अलग पाडलंच होतं. का तर रोज महारोग झालेल्या बापाची भाकरी घेऊन जाते म्हणून तिला स्वयंपाक करू देत नसत. तिची झोपण्याची उठण्या बसण्याची खोली वेगळी होती. मळ्याला जातेसच तर तुझे कपडे तू धुवून वाळवून आणत जा म्हणून तिला सांगण्यात आलं होतं. चुलत्यांची शेजाऱ्यांची लहान मुलं खेळवायला जवळ घेतली की त्यांच्या आयांच्या कपाळावरती आठ्या उमटत. काहीतरी निमित्तानं मुलं दूर केली जात. आपला संबंध सहवास टाळण्याचा ही माणसं का प्रयत्न करतात हे तिला कळू लागल्यापासून तिनं स्वतःच समजूतदारपणा दाखवला होता. ती त्या वाड्यातही अस्पृश्य होऊन राहत होती. घरातली वडीलधारी मंडळी सांगतील तेच आणि तेवढंच काम ती करीत होती. घरातल्यांना आपली अडचण व्हायला नको म्हणून तिनं आपली मळ्यात राहण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण लोक काय म्हणतील या भयापोटी संपत काकानं विरोध दर्शवला होता. लंबे काकांनीही तिची योजना धुडकावून लावली होती. त्याचं कारण मात्र वेगळं होतं. वाड्यातच राहिली तर तिचं लग्न जुळवणं सोपं जाईल, शक्य होईल असं त्यांना वाटत होतं. पोरगी मळ्यातच बापाजवळ राहते म्हटल्यावर तिला पत्करणाऱ्यानं 50दा विचार केला असता. पारूच्या वयावारगीच्या पोरींची केव्हाच लग्न झाली होतीत. काही जणी तर लेकूरवाळ्या आया झाल्या होत्या. ज्योतिषी देवऋषींनी बाशिंग बळ नाही म्हणून सांगितलेल्या पोरी सुद्धा उजवल्या गेल्या होत्या. 4-5 लगीन सराया आल्या आणि गेल्या तरी पारूच्या कपाळी मात्र बाशिंग बांधलं गेलं नाही. आपल्या भाळी सौभाग्य कुंकू लागण्याचा योग या जन्मी तरी दिसत नाही अशी तिची खातरजमा झाली होती. महारोग्याची मुलगी असली तरी तिचं लग्न करणं सुलभ जाईल असे मार्ग लंबे काकानं दादांना म्हणे सुचवले होते. तिच्या आजोळचं घरानं मोठं होतं. लहानपासून तिला आजोळीस ठेवलं असतं तर लग्न जमवायला कठीण गेलं नसतं. पण पारूच्या आईनं आत्महत्या केली होती आणि दादा त्याला कारणीभूत असल्याचा तिच्या मामांचा समज झाल्यानं तिला आपल्या घरी वाढवायला त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. एवढंच नव्हे तर सगळे संबंध तोडून टाकले होते. धाकटे चुलते जयवंत तात्या पुण्यासारख्या मोठ्या शहरात प्रोफेसरची नोकरी करीत होते. संपत काकांची 2 मुलं त्यांनी चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्या बरोबर नेली होतीत. लंबे काकांनी पारूलाही पुण्याला नेऊन शिक्षण द्यावं म्हणून त्यांच्या पुढं हात जोडले होते. पण संसर्गाला भिवून सुशिक्षित प्रोफेसरांनी काहीतरी सबबी सांगून ते टाळलं होतं. असे दोन्हीही मार्ग बंद झाल्यावर पारू घर आणि बाप सोडून जाणार तरी कुठे. राजुरीच्या मराठी शाळेत ती 7वी पर्यंत शिकली.
आणि शाळेतले मास्तर आणि आपल्या वर्गमैत्रिणीही आपल्या स्पर्शाला घाबरतात ही गोष्ट लक्षात येताच तिनं स्वतःहून शाळा सोडली होती. तिला पुढं शिकवावं असं तिच्या वडिलांशिवाय इतर कुणालाच अगत्यानं वाटलं नाही. शिक्षण मध्येच बंद पडलेलं आणि लग्न बेमुदत लांबणीवरती पडत चाललेलं. वय तरुण आणि मन सैरभैर. काय पारू, लय उशीर केलास आज. पुरुषी आवाजातल्या प्रश्नानं पारू दचकून थबकली. वळून आवाजाच्या रोखानं बघितलं तर रोज हाच प्रश्न विचारणारा चंद्रू पाटलांच्या माळ्यातला गडी बजा होता. ओळखीचा माणूस बघून ती मंद असं हसली. विचार करता करता तिनं बराच पल्ला पार केला होता. पाटील मळ्यापर्यंत आपण मजल मारल्याचं तिच्या ध्यानीही आलं नव्हतं. झाला उशीर बाबा, रोजच्या सारखंच, तुझ्या या रोजच्या प्रश्नासारखंच म्हण की रे. बोलता बोलता पारू पदरानं कपाळावरचा घाम टिपू लागली. पाटील मळ्याच्या रस्त्याकडेच्या बांधावर ओळीनं 4-5 आंब्यांची मोठी झाडं होती. त्यातल्याच एका डेरेदार आंब्याच्या बुडख्याला तिचीच वाट बघत असल्यासारखं बजा पाठ टेकून उभा होता. त्या सावलीच्या गर्द गारव्यानं पारूलाही थोडा विसावा घ्यावासा वाटला. प्रश्न तर रोजचाच हाय खरं, पर आज दचक्यानं थांबलीस. एवढा कसला विचार करत होतीस ग त्वा? बजा उन्हानं लालभडक झालेला, फुलून आलेला तिचा चेहरा आणि पदर ढळल्यानं ब्लाऊजचे फुगारलेले छातीवरचे गोलसर उंचवटे तीक्ष्ण लालसायुक्त नजरेनं चाचपीत बोलत होता. आपले डोके कुठल्या शरीर भागावरती रोखलेत आणि ते काय मागतायत याची तिला जाणीव असल्याचंही त्यानं केव्हाच जाणलं होतं. तिला डोळे भरून बघता यावं म्हणून तो बोलणं वाढवत होता. हे तसं रोजचंच होतं. विचारांनी कशाचा करू? चालले होते झालं खाली मान घालून सरळ वाटेनं. विचार करण्यासारखं काय हाय माझ्या जन्मात, तू तरी सांग की र. पारू त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलली. बजा तरुण तगडा गडी. पाटला घरचं चांगलं चुंगलं खाऊन आणि रात्रंदिवस कष्ट करून त्याचं पिळदार आणि कसदार शरीर भरदार छातीच्या बलदंड पैलवानासारखं दिसत होतं. गडी काळा सावळा होता, पण कांतीत निरोगी तेजनी ताजेपणा होता. कमरेला मळकट धोतर आणि अंगात बनियान असा त्याचा शरीर बळ प्रदर्शन करणारा पोशाख असे. माझी मला वाढ दिसन आणि तुला काय सांगू आता जन्माच्या विचाराची गोष्ट. वट वाहून खडंग झालेली दिसत्या ती. छलगेळ्यातलं गार पाणी पिऊन जा. वस्तीवरती दुसरं कोण नाही बे आज. बजा रोजच्या भेटी बोलीनं बराच धीड झाला होता. तिची तहानही त्याला जाणवत होती. म्हणूनच त्यानं हे सरळ सरळ सुचवलं. एकांताचं आमिष दाखवलं होतं. चल, जीव व्याकुळ झालाय बघ तहानेनं. पाणी पिऊन जाईन मग, पण फार वेळ बसायची नाही मी. आधीच उशीर झालाय, पारू बांध चढत म्हणाली. दोघं वस्तीवर आले. पाटलांच्या मळ्यात 3 विहिरी होत्या. त्यातल्या 2 आता कोरड्या पडल्या होत्या. एकात थोडं पाणी झिरपून यायचं. त्यावर 2 एकराचा ऊस फड कसा बसा तग धरून उभा होता. थोडा ऊस पिवळा पडून वाळू लागला होता. बजानं पारूला वस्तीवरल्या गुऱ्हाळ घरात नेलं आणि त्यानं पाण्यानं भरल्या ठोळ्या शेजारी बैठक मारली. पारूनं माथ्यावरली पाटी खाली उतरवून ठेवली. चुंबळ काढून झाडून टाकली. तीही मग भुईलाच बसली. पी पाणी, पाहिजे तेवढं पी, थंडगार हाय बघ. पुढं सरकून पारूनं मातीच्या घागरीवरचं मडकं उचललं. घागर पुढं कलती करून मडकं भरून पाणी घेतलं आणि मान वर करून तोंडाचा आ पसरून मडक्यातल्या पाण्याची थंडगार धार ती घशात सोडू लागली. बजा अधाशी अभिलाषेनं डोळे फाडफाडून तिचं शरीर न्याहाळीत होता. त्याचं रक्त पेटून उठत होतं. वासनेनं त्याचा तरुण देह नुसता धगधगत होता. तिला उचलून आडवी करावी आणि आपल्या हातून असं काही घडेल या भयानं त्याच्या छातीत धडधडू लागलं. तिलाही तेच हवं होतं. तिच्या बरोबर झोपलो आपण आणि तिच्या बापाचा रोग हिच्या अंगातनं आपल्याला चिकटला तर. काय बघतोयस बजा? मला कधी बघितला नाहीस का आजच नव्यानं दिसले मी तुला? तिनं मडकं परत ठोळ्याच्या तोंडावरती ठेवत विचारलं. नाही नाही, तू रोजचीच आहेस खरं, प्यालीस नव्हं? छल, मला उसातला पाला काढायचा हाय ग अजून, असं म्हणत बजा घाईनं उठला. पारू त्याच्या तुटक बोलण्याचं आश्चर्य करीत राहिली. चुंबळ माथ्यावर ठेवून
त्यावरती पाटी उचलून ठेवली. मी बी शहाणीच की. आधीच उशीर झालाय, त्यात आणि मी निवांत बसल्या इथं. जाते मी. असं म्हणत पारूनं पाठ फिरवली आणि ती बांधाकडं चालू लागली. बजा तिच्या पाठमोऱ्या देहाकडं, नितंबाच्या मादक हालचालीकडे बघतच राहिला. पाडाचा आंबा त्याच्या हाती सहज पडला होता. पण उपयोग काय त्या कुचक्या आंब्याचा? डोळ्यांनी न्याहाळून स्वप्नात उपभोग घेण्यावरच समाधान मानायचं. बजाचं वागणं पारूला कळलं होतं केव्हाच, आणि त्याची धाव कुपनापर्यंतच असल्यानं तिनं ओळखलं होतं. बजा एक चाकर गडी, खालच्या जातीचा, अडाणी, दळिद्री, पारू कुलीनकन्या, थोडं का होईना शिकलेली, श्रीमंत, देखणी, तरीही बजानं पूर्ण एकांतात तिची संमती गृहीत धरण्यासारखी परिस्थिती असताना तिला साधा पुसटचा स्पर्श सुद्धा केला नव्हता. का? त्याचे हावरट डोळे ती दिसेनाशी होईतोपर्यंत तिचा पाठलाग करतायत, पण जवळ असताना हवं ते घ्यायला घाबरतो. का? पारू एका महारोग्याची मुलगी आहे म्हणून. पारूला आपल्या दुर्दैवाची नव्हे तर निर्लज्जपणाची लाज वाटू लागली. आपण एका कुलीन घराण्यातली कुमारिका असूनही आपल्याकडून असा अविचार कसा काय घडतो? किती भयंकर पापाला कवटाळण्याची इच्छा धरतोय आपण. असलं बेबंद वागणं वाईट हे का कळत नाही आपणाला? आपलं पावित्र्य विटाळलं तर आयुष्याचं वाटोळं होईल याची जाणीव का नाही आपणाला? आपण कुणा पुरुषाकडे डोळे वर करून पाहत नाही म्हणून आपल्या शालीनतेची कौतुक करतात वडीलधारी मंडळी. आपल्याला शुद्ध शीलाचा अभिमान वाटायला हवा. आपल्या स्वच्छ निष्कलंक चारित्र्याचा गर्व मिरवता यायला हवा. पण या बजाला बघताच मन असं ओढाळ का होतं? कुलशिलाचा विसर का पडतो? संयमाचे संस्कार का नाहीसे होतात? बजाच्या पौरुषाची, तारुण्याची अशी सहज भुरळ कशी काय पडते? आपल्या नकळतच मनावरती मोहिनी पडते ती जादू कशाची? बजाला बघितलं की बेभान होतो आपण. त्याच्या अनावर ओढीनं सगळी बंधनं तटातट तुटून पडतात. वाटतं त्यानं आपल्याला मिठीत ओढून घ्यावं आणि गच्च गच्च आवळून कवळून कुस्करावं. आणि शाळेतल्या वयात आलेल्या पोरी पोरांच्या विषयी, बाया बापयाविषयी काय काय बोलायच्या काही कळायचंच नाही. कधी ते बोलणं चमत्कारिक वाटायचं तर कधी त्याची गंमत वाटायची. तसलं काही अपघातानं दृष्टीला सुद्धा पडायचं. आपल्याला पदर आला तसं त्यातला अर्थ कळला आणि त्याची लाज वाटू लागली. आतून ते हवंहवंसं वाटत असतानाच त्याची भीतीही वाटायची. ती भावना मोठी चमत्कारिकच. एकाच वेळी हवस आणि नकोसं वाटायचं म्हणजे काय? 7वीत असताना एका आडदांड पोरानं अंधारून आलं असताना एका बोळात आपला हात धरला तेव्हा खच्चून किंकाळी फोडली होती आणि तो पोरगा घाबरून ठ्या पळाला होता. त्यानंतर मात्र त्या भावनेनं कुणी स्पर्श केला नाही आपल्या शरीराला. आपण मग स्वतःलाच मिटून घेतलं लज्जेच्या मऊ मलमली कोशात. बजा मात्र रोज धीट नजरेनं आणि सूचक शब्दानं आपल्याला 2 वर्ष झाली फुलवतोय. आपणही निलाजऱ्या मोकळेपणानं त्याला बघून फुलून येतोय. त्यानं हुंगावं, चुरगळावं म्हणून. आपल्या नकळतच घडतं वाटू नये ते वाटतं, भलतं सलतं. आपण ऐकलं पाहिलं तसलं लग्नानंतर हक्कानं हमखास मिळतं ते. कदाचित आपल्या लग्नाची शक्यता दुरावल्यानं असलं पाप अंकुरत असेल आपल्या तनामनात. आपण हा मोह टाळायला हवा. हवंहवंसं वाटतंय ते विसरायला हवं. तो अंकुर समूळ उपटून टाकायला हवा. असलं वागणं शोभत नाही हो आपल्याला. पारू खिंड ओलांडून माळरानावरती आली आणि तिला दादांची घोडाखोप दिसू लागली. रोजच्या पेक्षा आज उशीर झाला असतानाही आपण त्या नालायक मेल्या बजाच्या नादी लागून बराच वेळ घालवला याची तिला शरम वाटली. तिनं परत चालण्याची गती वाढवली आणि झपाझपा पावलं टाकीत माळरान मागं टाकू लागली. झोपडीच्या अंगणात पारूनं पाऊल टाकलं आणि सर्वत्र पसरलेल्या काळ्या पंखांची पखरण बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं. समोरच्या मातीच्या खापराकडे तिचं लक्ष गेलं. त्यात एक कावळा मरून पडलेला. म्हणजे खूप कावळे हिथं गोळा झाले असणार. दादा खोपीत झोपले असतील म्हणून तिनं हाक दिली, पण तिच्या हाकेला ओ मिळाला नाही. ती खोपीच्या दाराशी गेली. दार उघडच होतं. आत डोकावून बघितलं, दादा नाहीत. म्हणजे ते मळ्यात गेले असणार आपली वाट बघून बघून. कंटाळून पारू मागे वळली आणि मळ्याकडे चालली.
मळ्यातल्या वस्तीवर दादा जांभळाच्या झाडाखाली बसलेले दिसले. झाडाच्या बुंध्याला पाड देऊन, पोटाशी उभे गुडघे दोन्ही हातांच्या मिठीत बांधून, डोळे मिटून. पारूनं डोक्यावरची पाटी त्यांच्या बाजूला ठेवली. तिच्या चाहुलीनं दादांनी डोळे उघडले. आलीस पोरी? पण तू घराकडूनच आलीस नव्ह? मग मी कुठून येणार हो दादा? पारूनं पदरानं कपाळावरचा मानेवरचा घाम पुसत हसत हसत विचारलं. पण मग तुला कसली बातमी कुणी सांगितली नाही म्हणायची? कसली बातमी? असं काय विचारताय तुम्ही? काय झालंय? पारूनं चिंताक्रांत होऊन विचारलं. अगं मी मेल्याची बातमी, दादा हसत हसत उद्गारले. काहीतरीच काय बोलताय दादा? ही कसली जीवघेणी चेष्टा म्हणायची तुमची? अगं चेष्टा करीत नाही मी, खरंच सांगतोय. आपुले मरण पाहिले म्या डोळा, असा प्रकार घडला बघ. मला कावळा शिवला म्हणून शिवाप्पानं नामाला धाडलं घरी मी मेल्याचा सांगावा द्यायला, पण त्याचा बेत फसलेला दिसतोय. दादाला कावळा शिवल्याचं ऐकून पारू चुकचुकली. मी घरात असताना तर नामू आला नव्हता. वाटेतही कुठे गाठ पडली नाही त्याची. पण असं कसं घडलं दादा? तिनं अगदी काळजातूनच काळजीचा प्रश्न विचारला. जेवता जेवता सांगतो बघ तुला. रकमाला हाक मारून एखाद्या मडक्यात पाणी आणून द्यायला सांग तेवढं. रकमानं पाण्यानं भरलं मडकं आणून दिलं. दादा जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी घडला प्रकार लेकीला सविस्तर बैजवार सांगितला. आपण बजाबा बरोबर पाटलांच्या वस्तीवर गेलो होतो, तेव्हाच नामूची आणि आपली चुकामुक झाली असणार हे तिनं मनोमन जाणलं. दादांच्या माथ्यावरचा दोष जाण्यासाठी आपण शोक करायला हवा होता. पण तुला ती खोटी बातमी कळली नाही तेच बरं झालं बघ. विनाकारण तुला मनस्ताप झाला असता, दादा म्हणाले. असं काय दादा? तुमच्यासाठी रडले असते तर लय काय बिघडलं नसतं बघा. महारोग्याच्या पोटी जन्मलीस पोरी. आयुष्यभर आसवं गाळण्याचा शाप घेऊनच आलेस तू. त्यात आणखी भर कशाला म्हणतो मी. मी खरंच मेल्यावर मात्र तू शोक कर, कारण तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ग? माझ्यासाठी डोळ्यातनं पाणी काढलंच वाटत नाही. दादांच्या व्यथित स्वरातले शब्द ऐकून पारूला हृदयात गलबलल्यासारखं झालं. ती उठली आणि सहज फिरत विहिरीकडे चालली. पारू, दादांची रागीटनी चढ्या आवाजातली हाक ऐकून पारू थपकून मागे वळली. काय झालं दादा? इकडे ये. तुला 50 वेळा बजावलंय त्या विहिरीकडे जाऊ नकोस म्हणून. विसरलेच बघा मी. पण मी काही विहिरीकडे जात नव्हते. त्या केळीच्या वनात जाऊन एखादा घड पिकलाय का ते बघणार होते मी. पारू परत जांभळाच्या सावलीत येत म्हणाली. त्या विहिरीच्या आसपास सुद्धा फिरकत जाऊ नकोस. शिंदे घराण्यातल्या 2 बायकांचा बळी घेतलाय त्या विहिरीनं. ही आरा घेणारी विहीर तिसऱ्या बळीसाठी आ वासून बसलेल्या राक्षसिणीसारखी वाटते मला. त्याच्या आसपास सुद्धा तू फिरकत जाऊ नकोस. पारूलाही या गोष्टी ऐकून माहीत होत्या. दादांची आई आणि आपली आई या दोघींचाही शेवट त्या विहिरीत झाला होता. पहिला अपघात झाला तेव्हा पारू अजून जन्मायची होती. दुसरी आत्महत्या केली तेव्हा ती शाळकरी पोर होती. दादा, ही शिळी भाकरी तुम्ही संध्याकाळी खायची आणि दुसऱ्या दिवशी 2-3 पर्यंत उपाशी राहायचं हे पसंत नाही मला. पारूने विषय बदलला. मला ही व्यवस्था पसंत आहे असं तुला वाटतंय की काय ग? पण इलाज नसतो. तिथं गैरसोयीबद्दल उगीच कशाला कुरबुरत बसायचं म्हणतो मी. नशिबानं वाढलेलं ताट लाथाडता येत नाही पोरी. पुढं वाढले ते गुमान गिळावं लागतंय. इलाज नाही असं का म्हणता दादा? मी स्वयंपाक करून गरम ताजं वाढीन की तुम्हाला दोन्ही वेळेला? नको नको पोरी. माझ्या नरकाचा वारा सुद्धा लागायला नको तुला. तू लांबच राहा. त्यातच तुझ्या जन्माचं हीच सामावलं आहे. माझं म्हणणं तरी ऐकून घ्या दादा. मी मळ्यातल्या या पुढच्या घरात राहीन. सोबतीला नामूचं कुटुंब आहेच की हो. माझ्यासाठी ऐन तरुण वयात असा वनवास पत्करू नकोस पारू. आपला वाडा घरच्यांनी बाहेरच्या माणसांनी सदा गजबजलेला असतो. तुझ्या मैत्रिणींची तिथं वर्दळही असेल. त्यात तुझा वेळ सहज जात असेल. मी एक माणसातनं उठलोय. तू तरी निदान माणसात राहा हो. त्या माणसांनी गजबजलेल्या वाड्यातही मी एकटीच असते दादा. तिथं आपलं म्हणावं असं माणूस नाही. ना घरचं ना बाहेरचं. मला आपलं माणूस समजणारही कुणी नाही. पारू मंद अशा हळू आवाजात बोलली. आपला आवाज घोगरट कापरा वाटल्यानं ती पुढं बोलली नाही. डोळ्यात आसवं उतरत असल्याची जाणीव झाली
तसं तिनं तोंड बाजूला वळवलं. डोळ्यातलं पाणी परतवण्यासाठी ती मान वर करून जांभळाच्या पानाफांद्यांच्या गर्दीत लपलेले पोपट शोधू लागली. पारूच्या दादांनी उरलेलं अन्न रात्रीच्या जेवणासाठी बांधून ठेवलं. थोडा वेळ ते उगीच स्वस्थ आणि स्तब्ध बसून राहिले. आपण आपलंच दुःख कुरवाळत, व्यथा घोळवत, एकाकीपणा असह्य होतोय म्हणून विवळत बसलोय. त्या भरल्या घरात आपल्या अश्राप लेकीच्या वाट्याला कसले भोग आले असतील याचा विचारच केला नाही आपण. इतरांनी तिला अलग पाडून अप्रत्यक्षरित्या तिच्यावरती एकाकीपण लादलं असेल याची अगोदरच आपल्याला कल्पना यायला हवी होती. सख्या नात्यातली माणसं सुद्धा तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर कुठली मैत्रीण तिला जवळ करील? आपण रोज तिला नुसते उपदेशाचे, कोरड्या ज्ञानाचे डोस देतोय, पण तिला कधी विचारून घेतलं नाही त्या घरात कसली वागणूक दिली जाते ते. आपण गृहीतच धरलंय. त्या लोकांना मी नको आहे, पण ह्या निर्दोष पोरीला ते पोटाशी धरणार, तिची आपल्याच मुलीसारखी काळजी वाहणार. या पोरीनं तरी आजवर ही गोष्ट लपवून का म्हणून ठेवावी? नाही, तिचंच बरोबर आहे. तक्रार करून उपयोग नाही इतकं कळतं तिला. तुझं लग्न होऊन तू नांदायला नवऱ्या घरी जाऊपर्यंत त्या घरातच राहिलं पाहिजे पारू. मळ्यात राहण्याचा विचार काढून टाक डोक्यातून. वाचनात मन रमवत जा. पुस्तकासारखा चांगला मित्र नाही दुसरा. माडीवर पोत्यात भरून टाकलेली तुमची पुस्तकं माझ्या खोलीत आणून ठेवलीत. त्यातली काही वाचली. काल मला 10-12 इंग्रजी पुस्तकं सापडलीत त्यात. तुम्हाला इंग्रजी येतंय दादा? आमच्या वेळी मॅट्रिकचे सगळे विषय इंग्रजीतच होतेत बघ, म्हणून आमचं इंग्रजी बरं असायचं. शिकत होतो तेव्हा वाचनाचा खूप नाद होता मला. तेव्हा थोडी इंग्रजी पुस्तकंही वाचलीत, पण मॅट्रिक नापास झालो. गणितानं आमची दांडी उडवली. शाळा सोडून घरचा कारभार हाती घेतला. व्याप वाढला आणि आमचं वाचन कायमचंच बंद पडलं बघ. आता रिकामा वेळ भरपूर असतोय की दादा, मग का पुस्तक वाचत नाही तुम्ही? दादा हसले. काय वाचून करायचं? आता पुस्तकं नको वाटतात. आयुष्याच्या उलटलेल्या पानांवरला मजकूर पाठ आहे मला. त्याचीच उजळणी करण्यात सगळा वेळ जातोय बघ. आणि हिथं तर निसर्गानं किती विशाल, विश्वव्यापी पुस्तक उघडून धरलंय माझ्या डोळ्यांपुढं. त्यातल्या मजकुराचं वाचन आणि चिंतन करायला दिवसाचा वेळच पुरत नाही पारू. दररोज तुम्ही मला सांगताय, शिकवताय ते ह्या दोन्ही पुस्तकातलंच नव्हं? कसला शहाणपणा शिकवतोय तुला ह्यो वेडा? पारूनं वळून बघितलं. ऊस फडाच्या बांधपाटावरती लंबे काका हसत उभे होते. खांद्यावरती चाबूक होता आणि एका हातात सापट्या होत्या. तुझा शहाणपणा तुला उपयोगी पडत नाही तो पोरीला कशाला शिकवतोयास? लंबे काकांनी पुढेच विचारलं. मी कशाला शिकवू तिला? स्वतःच्या अनुभवातनं शहाणपणा शिकायचा असतो शिवा. बरं, पण तुझ्या पैजेचा बार फुसका निघाला वाटतं. वाड्यात सांगावा पोहोचलेला दिसत नाही. मी पैज जिंकली ज्ञानोबा. घरातल्या झाडून सगळ्यासनी रडायला लावलं. संपतराव सुद्धा रडला बघ. खरं नाही वाटत? आईची आण खरं बोलतोय. सुटली म्हण बघू. सुटली बाबा सुटली. आईची आण घेणं बरं नव्हं म्हणून तुला 1000दा सांगितलंय तरी तुझी सवय काही सुटत नाही शिवा. आता पैजे खातर काय द्यायचंय रे तुला? हा मळा देऊनच टाकी रे मला. शिवाप्पानं बैठक मारून मुंडा छेटातली पानाची चंची काढत मागणी केली. मळा सुद्धा दिला असता रे, पण तो आधीच या पारूला देऊन टाकलाय ते ठाऊक आहे की तुला. माझ्या पारूशी लग्न करील त्याला हा मळा आंदण देणार आहे मी. दुसरं काही माग. मी मळा मागतोय ते माझ्या वतीनं. पारूच्या लग्नात आंदण द्यायलाच की रे. तो संपतराव काय तिचं लगीन जमू देईल असं वाटना झालंय मला. जमू लागलेलं लगीन सुद्धा तोच मोडत असावा असा संशय येतोय मला. नाही शिवा, संपत दृष्ट नाही स्वभावानं. थोडा स्वार्थी आहे, पण तू समजतोयस इतका वाईट नाही तो. अनुभवातनं शानपणा शिकलायस तो हाच का? भावाभावात भांडण लावायचं मला काय बी कारण नाही ज्ञानोबा. पण तुला ते फसवत्याती आणि मला ते बघवत नाही आणि सहनही होत नाही. तू माझं हित बघत असतोस हे मला काय कळत नाही का रे शिवा? पण पारूचं लग्न होऊ नये म्हणून संपत आडकाठी लावत असेल असं वाटत नाही मला. तिनं असा काय त्यांचा गुन्हा केलाय तिच्या आयुष्याचं त्यांनी नुकसान करावं? तू स्वतः शिकलेला असताना ढुंगणात माती जाऊ तोपर्यंत रानात राबलास आणि जयवंताला शिकायला शहरात पाठवलास. तो प्रोफेसर म्हणून मोठ्या पगारावरती नोकरीला लागला.
पारूला बरोबर घेऊन जा आणि तिचं शिक्षण पुरं कर म्हणून मी त्याच्या हातापाया पडलो की. तरी बी का नेलं नाही त्यानं पारूला. त्याचीही काही अडचण असेलच की रे. पारू महारोग्याची पोरगी हाय हीच खरी अडचण आहे. एवढं बी कळना झालंय व्हय र तुला. का कळून बी कळत नसल्याचं सॉंग करतोयस त्वा. जयवंताचं एक जाऊ दे, पण संपत त्याचाच भाऊ त्यो. मलकापूरचं घर आणलं मी पारूसाठी. घरानं चांगलं, जमीन भरपूर आणि मुलगा हायस्कूल मास्तर. मी त्या पोराला भेटून समद बयजवार समजावून सांगितलं होतं. मुलगी लहानपासनं बापापासनं दूर हाय, निरोगी हाय म्हणून त्याची खात्री पटवली होती. पण तुझ्या घरातल्या लोकांनीच काय मध्येच काडी घातली कुणास ठावं. त्या मलकापूरवाल्यांनी दुसरीच पोरगी पसंत करून लगीन ठरवलं सुदीक. जाऊ दे रे शिवा. पारूचं बाशिंगच जड आहे म्हणू आपण. तिच्या नशिबात चांगलं स्थळ असल तर कुणीही मोडता घातला तरी ते लग्न व्हायचं काही थांबणार नाही. तूच आता जरा नेटानं प्रयत्न कर म्हणजे झालं. ते करतोच हाय र. पर तू सुदीक माझ्यासाठी एक गोष्ट करायला पाहिजेस बघ. पान तंबाखूचा तोबरा भरून शिवाप्पानं चंची परत मुंडा शेटाच्या खिशात ठेवून दिली. दोघांचं बोलणं ऐकत उभं राहिलेल्या पारूकडे त्याचं लक्ष गेलं. पारू, रखमाकडनं मला प्यायला पाणी घेऊन ये बघू. ती पाणी आणायला गेली तसं तो परत ज्ञानोबाकडे वळला. ज्ञानोबा, ह्या रोगानं लय पुढची पायरी गाठलेली दिसत्या गड्या. तुझ्याकडं आता बघवना झालंय. अजून बी औषध घ्यायचं मनात येत नाही. तुलाच तेवढं ठाऊक आहे रे शिवा. मी औषध का घेत नाही आणि दवाखान्याला का जायला तयार नाही ते. पण भोगलास एवढं पुरं झालं की. किती वर्ष झाली ह्या हलवनवास भुगतोयास तू. आता जर औषध घेतला नाहीस तर तू काय फार दिवस जगशील असं मला नाही वाटत बा. माझ्याकडून घडलेली पापच एवढी भयंकर होती की प्रायश्चित म्हणून 7 जन्म हे शरीर कुजवत ठेवलं आणि मनाला नरक यातना भोगायला लावल्या तरी त्याचं परिमार्जन होणार नाही. ती पाप फिटणार नाहीत. पण ज्ञानोबा, तुझ्या लेकीनं कुठलं पाप केलंय म्हणून तू तिला ह्या जगात एकटीला सोडून चाललायस रे. तुझ्या माघारी तिची काय गत होईल ह्याचा विचार कधी केलायस का तू. तिचं लग्न झालं तर ती सुखी होईल. मी जगून काय करू. तुझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न नाही. तू एकटा मेलास तर काय जग ओस पडत नाही. पण पारूच्या जन्माचं नुकसान होईल म्हणून मला काळजी वाटत्या. तिच्या नावावरती ह्यो मळा चढवून तिला जास्तच धोका करून ठेवलायस तू. तुझं भाऊबंद तिचं लगीन होऊ देणार नाहीत. उद्या वेळ आली तर तिला जगू बी देणार नाहीत. मी आयुष्यभर टगेगिरी करीत आलूया. वाईट माणसांच्या वाटा दिसतात मला. तुझी माझी दोस्ती हाय म्हणून लोकांसनी माझी भीती हाय. पोरीच्या केसाला धक्का लावला तर नाथा शिंद्याला जाऊन मारलं तसं एकेकाचं भरीत करीन म्हणून धमकावलंय तुझ्या भाऊबंदासनी म्या. या गोष्टींची कल्पना आहे रे मला शिवा. तुझ्या आधारावरती तर माझी सगळी भिस्त आहे. असं म्हणून स्वतःची जबाबदारी टाळू नगस बघ. पारूसाठी का होईना तुला जगायलाच पाहिजे. अजून बी तू बरा होशील र. जयवंता सांगत होता की नवीन औषध निघाल्या ते महारोगावरती. हा म्हणूस तवर रोग बरा होतोया म्हण. एकदा मोठ्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेऊया की आपण. नाहीतर एखाद्या कुष्ठ सेवा सदन का आश्रम म्हणत्याती ना, तिथं थोडं दिवस राहावं लागलं तर राहा की र बाबा. इथं माझ्या डोळ्यांपुढं हा मळा असतोय. पारू असते. तुझा आधार आहे मला. लिंगोबाची सोबत आहे. त्या तुरुंगात माझा जीव गुदमरून जाईल रे. थोडं दिवस कळ काढलास आणि दवाखान्यात राहिलास तर परत माणसात येशील की रे ज्ञानोबा. पण मनाला झालेला रोग कसा बरा होणार. माझ्या आत्म्यावरचा डाग कसा धुवून निघणार. मी माणसातनं उठलो कारण मी मनानं पशु झालो होतो. मीच माणुसकी सोडली होती. माणसं मला जवळ करत नाहीत. माझ्या वाऱ्याला सुद्धा राहत नाहीत. त्यात त्यांचा दोष नाही. तो माझा कर्मभोग आहे. हे शरीर सोडल्यावरच माझा आत्मा शुद्ध होईल. त्याच्यावरचा कलंक नष्ट होईल. मी त्या दिवसाची वाट पाहतोय. मरणाशिवाय मुक्ती नाही मला. तू लय विचार करतोयस ज्ञानोबा. म्हणूनच दुःखाची मिठी सोडवत नाही तुला. माझ्या हातनं काय कमी पाप झाल्यात या व्हय. किडा मुंगी मारताना वाटतंय तेवढं सुधीक वाईट वाटलं नाही मला माणसं मारताना. मी आपला हसत जगतोया. खुशीत जगतोय. लय विचार करून डोसक्याला त्रास देत नाही म्या. माझ्या पापाची शिक्षा मला मिळेल तवा मिळेल. अरे पुढचं कुणी बघितलं या. तुझी गोष्ट वेगळी हाय शिवा. तुझ्या बरोबर वाद घालत बसायला मला सवड नाही. ऊन उतरली तर आता.
माळाच्या बाजूला ताल घालायचं काम चाललं या. मी उठतो. दवाखान्याला जायचं मनावर घे. बघ गड्या, माझं एवढं तरी ऐक की र. आईला गावाला वाकिवतोय मी. तू मातूर भलताच ताट भेटलायस बघ मला. गाव तुझ्या वांडपणाला भिवून वागतय रे. ज्ञानोबा हसत हसत म्हणाला. मी तुला घाबरायचं काय कारण? ते बी खरंच आहे म्हणा की. मला न घाबरणारी माणसं दोनच आहेत ती बघ. एक तू आणि माझी दुसरी कारभारीण. तिच्या आईला काल एका दोस्तानं फुकट दिली म्हणून इलायती बाटली आणली होती. सकाळी बघतोया तर त्यात हिनं राखेल भरून ठेवलंय. एवढ्या भारी किमतीची दारू. पर हिनं सरळ उकिरड्यात वतून टाकली बघ. पाणी आणू का काका? पारूनं रकमाच्या दारातनं मोठ्यानं विचारलं. बघितलास, तुझ्या शिकवण्यानं पोरगी किती शानी झाल्या त्या. पाणी आणायला पाठवून अर्धा तास झाला आणि आता बरं विचारत्या काय तर पाणी आणू का म्हणून. आणखी ग माझ्या आई, पाणी आणायलाच पाठवलं या नव्ह तुला? शिवाप्पा पारूकडे वळून बोलला. फुकट मिळाली तरी दारू पीत जाऊ नकोस रे शिवा. तू माझं ऐक, मग मी तुझं ऐकतो. तू औषध घे, मी दारू सोडतो. हाय का कबूल? शिवाप्पानं उठता उठता विचारलं. तुझ्या दारूचा माझ्या औषधाबरोबर कशाला रे संबंध जोडतोयस? ते तुझ्या माझ्या दोस्तीसारखंच हाय म्हण की. हे घ्या. पारूनं पाण्याचा लोटा लंबे काकाच्या हाती दिला. मरताना तुझ्याकडं पाणी मागावं बघ पारू. लंबे काका बोलले आणि घटाघटा पाणी पिऊ लागले. मला वाटलं तुम्हाला खाजगी बोलायचं हाय म्हणून मला पाणी आणायच्या निमतानं घालवून देतायसा. बापासारखाच अतिशहाणा करायला शिकल्याच झालं. लंबे काका रिकामा लोटा परत देत म्हणाले तसं पारूला हसू फुटलं. लंबे काका धोत्राच्या सोग्यानं दाढी मिशावरती सांडलेलं पाणी पुसत होते ते. वर आणि हसत्यास काय असं म्हणून ते फिसकारले. मग खाली ठेवलेल्या सापट्या घेतल्या आणि शेवरीला बांधलेली बैल सोडून घ्यायला निघून गेले.